नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण झालेली आहे. आजच्या मितीला बाजारभाव थोडासा सावरलेला आहे व आजच्या मितीला कांद्याचे बाजारभाव काय आहे, कोणत्या शहरामध्ये कसा बाजारभाव आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. साढ़े 15, 16, 17, 18, 18, 19, 19, 2000, 50, 21, 1000, 11, 12, 13, 14, 15, 15.5, 16, चा विचार जर केला तर आज महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभाव 22.60 रुपये स्थिर होते. सर्वाधिक बाजारभाव 32 रुपये कराड या ठिकाणी, तर सर्वात कमी बाजारभाव शेवगाव या ठिकाणी मिळालेला आहे. अहमदनगर 29 रुपये, अकोला 25 रुपये, अमरावती 14 रुपये, बारामती 24 रुपये, छत्रपती संभाजीनगर 15 रुपये, देवळा 25 रुपये, धुळे 24 रुपये, हिंगणा 30 रुपये, जळगाव 18 रुपये, जुन्नर 23 रुपये, कळवण 22 रुपये, कराड 32 रुपये, कर्जत 15 रुपये, कोल्हापूर 20 रुपये, कोपरगाव 23 रुपये, लासलगाव 24 रुपये, लासलगाव 26 रुपये, मंगळवेढा 30 रुपये, मनमाड 22 रुपये, नागपूर 21 रुपये, नाशिक 24 रुपये, नेवासा 28 रुपये, पुणे 24 रुपये, पुणे मांजरी 22-23 रुपये, संगमनेर 20 रुपये, सांगली 21 रुपये, वापी 24 रुपये, उमरणे 18 रुपये, येवला 18 रुपये. सरासरी बाजारभाव 30-32 रुपये हा सगळीकडे आहे. हिंगणा या ठिकाणी 3,500 रुपये सर्वाधिक बाजारभाव. त्याचबरोबर विटा या ठिकाणी 3,500 रुपये सर्वाधिक बाजारभाव. बारामती 4,000 रुपये. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारभावांचे लेटेस्ट अपडेट, त्याचबरोबर सरासरी बाजारभाव, कमी आवक, जास्त आवक आणि सर्वोत्तम बाजारभाव यासाठी आपल्या चॅनल किसान मित्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेतीविषयक समस्या, ज्याच्यामध्ये की तणनाशक फवारणी व इतर समस्यांवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे. व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या वॉच लिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभावांमध्ये जर विचार केला तर कांद्याचे बाजारभाव थोड्या काही दिवसांमध्ये अजून वाढण्याची शक्यता आहे, कारण सध्या लाल कांद्याची आवक वाढत आहे. परंतु काही दिवसांनी लाल कांदा स्थिर होऊन उन्हाळी कांदा चालू होणार आहे. त्याच्यामुळे बाजारभावामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे व जी काही सरकारचे धोरण आहे याच्यानुसार केंद्रात आणि राज्यात कर जे आहे ती कमी करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्राच्या कांद्याच्या बाजारावरती परिणाम होऊ शकतो. महाराष्ट्रात आजच्या मातीचा बाजारभाव जर बघितला तर पहिला बाजारभाव आपण बघणार आहोत. बघा, या ठिकाणी आवक आलेली आहे 4,100 क्विंटल. सर्वात कमी बाजारभाव 1,000 रुपये, सर्वात जास्त बाजारभाव 3700 रुपये. कोल्हापूर या ठिकाणचा विचार जर केला तर सर्वसाधारण बाजारभाव 2,000 रुपये आपल्याला आज दिसत आहे. कोल्हापूर ही मोठी बाजारपेठ असून इथे बाजारभाव जो आलेला आहे 4,100. कोणत्या जातीचा कांदा आलेला आहे तर इथे लाल कांदा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे 7,760 क्विंटल. अकोला 1,500 रुपये सर्वात कमी बाजारभाव, 3,200 रुपये सर्वात जास्त बाजारभाव या ठिकाणी मिळालेला आहे. सर्वोत्तम बाजारात जो सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो 2,500 रुपये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे इथे सर्वात कमी बाजारभाव आहे 2,000 रुपये, सर्वात जास्त बाजारभाव 3,200 रुपये कराड आणि सर्वसाधारण बाजारभावसुद्धा 3,200 रुपये स्थिर आहे. कराडामध्ये आवकचा विचार जर केला तर 100 क्विंटल आवक फक्त आलेली आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसामध्ये सरासरी बाजारामध्ये मोठी घसरण झालेली होती, पण आज सर्व ठिकाणी बाजारभाव सावरलेला आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढची बाजारपेठ आवक एकदम कमी आल्यामुळे बाजारामध्ये मोठी तफावत दाखवलेली आहे. 28 क्विंटल सर्वात कमी बाजारभाव 1,200 रुपये, 28 क्विंटल आवक 3,300 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तर 2,300 रुपये सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला दिसत आहे. जुन्नर नारायणगावमध्ये आज 3,300 रुपये बाजारभाव आहे. त्यानंतर पुढची बाजारपेठ, महत्त्वाची बाजारपेठ 14,886 क्विंटल आवक आलेली आहे. लासलगाव उच्चांकी आवक आलेली असली तरी 1,000 ते 3,000 एवढा बाजारभाव या ठिकाणी आहे. ॲव्हरेज बाजारभावसुद्धा लासलगावमध्ये आज टिकून आहे. लासलगावमध्ये 2,451 क्विंटल बाजारभाव आपल्याला टिकून दिसत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठेचे लेटेस्ट अपडेट, सर्वात कमी बाजारभाव, सर्वात जास्त बाजारभाव व सरासरी बाजारभाव बघण्यासाठी आमच्या चॅनल किसान मित्राला लाईक करा, सबस्क्राईब करा व जे काही शेतकरी मित्र आहे यांच्याबरोबर पोचवा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आमचे चॅनल बघतायत त्याला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.